करा या दोन जजेस 1 ते 6 रँकिंग करा. रेडी 7 कंपल्सरी पोजेस यातून आपला या गटातील विजय क्रमांक ठरणार आहे. स्टार्ट. पोज नंबर फर्स्ट फ्रंट डबल बायसेप युनिफॉर्म विथ थाय मसल.
मानकरी ठरलेला आहे आणि हे पारितोषिक पुणे शहरामध्ये ज्यांनी ज्युनियर पुणेश्री सिनियर पुणेश्री या स्पर्धेचा बहुमान मिळवलेला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्तरावर ज्युनियर महाराष्ट्र श्री देखील बहुमान ज्यांनी मिळवलेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर देखील विजेतेपदाच्या स्पर्धेचा बहुमान ज्यांनी मिळवलेला आहे, वय वर्ष 52 असूनही आजही तरुणांच्या बरोबरीने या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होत असणारे आमच्या संघटनेचे माननीय मनीष मोकळे या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या शुभास्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला ट्रक नंबर 99 धीरज लेकावळे। पाच नंबरचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो श्रीधर गड्डम यांना की आपण या ठिकाणी यायचे। या गटामध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी रोख 1000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रकाचा मानकरी ट्रक नंबर 92 ऋषिकेश बेलावळकर। चौथ्या क्रमांक विजेत्यास रोख 1000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रक आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरला ट्रक नंबर 94 मुस्तकीन नलाई। तिसऱ्या नंबरचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्री नरेंद्र वालेकर यांना की आपण या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं पारितोषिक द्यायचे। रोख 2000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रक आणि मानाचं पदक या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय ट्रक नंबर 93 श्रीनाथ गर्दे। रोख रुपये 3000, स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रक आणि मानाचं पदक प्रदान करत आहेत माननीय नगरसेवक रघुराज अण्णा गौडा आणि या गटातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला ट्रक नंबर 96 विजय सरोज। पहिल्या नंबरचे देण्यासाठी मी विनंती करतो ज्यांनी या खेळामध्ये आपली कायम परंपरा राखली आणि या सर्व खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतात, तसे आमचे माजी नगरसेवक धनंजय जाधव आणि या मतदारसंघाचे अध्यक्ष ही स्पर्धा उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी आमच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या खांदा लावून काम केलंय असे राजू कदम या दोघांनाही मी विनंती करतो की आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी यायचं। एक मिनिट या ठिकाणी मला सांगायला नक्कीच आनंद होत आहे, गेली 15 वर्षांपूर्वी ही जोडगोळी एका स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून आम्हाला परिचित झाली आणि सातत्याने गेली 10 वर्ष पुणेश्री ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत दिमाखाची आणि प्रतिष्ठेची समजली जाते। अशा या स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक आमच्या संघटनेचे हितचिंतक माननीय धनंजय भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, राजाभाऊ कदम आणि आदरणीय रघुभाऊ गौडा अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते या गटातील विजेत्यास हे पारितोषिक देण्यात येत आहे। सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद। एक ग्रुप फोटो साठी पुढे धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन। पुढचा 75 किलो वजनी गटातील आपले सोबत आहेत खेळाडू। सर आपलं नाव? धीरज विठ्ठल लेकावळे। काय करता आपण? मी हॉटेलमध्ये जॉबला आहे। ॲक्च्युली
वडिलांची इच्छा होती महाराष्ट्र श्रीपर्यंत जायची. आणि त्या एक्सपर्ट झाल्यानंतर एक वडिलांचं स्वप्न घेऊन तुम्ही आज लढताय. आजची ट्रॉफी तुम्ही वडिलांनाच डेडिकेट करताय. हो, कसं वाटतं ज्यावेळेस ही ट्रॉफी मिळवल्यावर तुम्हाला काय पहिलं काय तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे ॲक्च्युली मी 15 वर्षानंतर परत ह्या क्षेत्रामध्ये परत उतरलो. दीपक सर म्हणून दीपक सर आणि काही मित्रांची साथ विशाल जयचे वगैरे सरांमुळं परत या स्टेजवरती यायला मला परत कॉन्फिडन्स वगैरे सरांनी दिला. परत तयार करण्यासाठी सरांनी भरपूर मदत केली. डाईटच्या संदर्भातही सरांनी भरपूर मार्गदर्शन केलं. खूप थोड्या गोष्टीच्या चुका वगैरे सुधरत आता इथवर परत आहे त्या स्टेपला परत यायची तयारी. आता पुढची तयारी चालू आहे, अजून करतोय. मला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आजच्या ट्रॉफीबद्दलही शुभेच्छा. आपल्यासोबत आहे 70-75 किलो वजन गटातील तृतीय क्रमांक विजेता. तर आपलं नाव? विजय सरोज. काय करता आपण? ॲक्च्युली बाय प्रोफेशन माझी जिम आहे स्वतःची, ती मांगडेवाडी कात्रजमध्ये आहे, तेच मी चालवतो. या कॉम्पिटिशनसाठी आपण काय प्रिपरेशन ॲक्च्युली लास्ट 3 इयर्सपासून मी करतोय, बट फर्स्ट टाइम असं झालं की मी आता 2nd नंबरला बसायला लागलो. काय तुम्ही या कॉम्पिटिशनसाठी काय काळजी घेतली? काळजी ॲक्च्युली टोटली आता जसं ॲक्च्युली आकाश सर माझे कोचेस आहेत, सो डिसिप्लिन मेन आहे तुमचं आणि माइंडसेट तुमचा सेट पाहिजे, त्याशिवाय होऊ शकत नाही. खेळाडूचा माइंडसेट कसा स्ट्रॉंग होतो आणि काय केलं पाहिजे? ॲक्च्युली खेळाडूंनी एकतर पहिला गोल सेट केला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी बाकीचे जे डिस्टर्बन्स येतं ते टाळलं पाहिजे, मेन म्हणजे ॲज पर युअर गोल. या कॉम्पिटिशनची ट्रॉफी आणि मेडल तुम्ही कुणाला डेडिकेट करता? ह्या कॉम्पिटिशनची ट्रॉफी आणि मेडल मी माझ्या ऑब्व्हियसली पेरेंट्सला आणि बाय माय गॉड जीसस क्राइस्ट त्यांना डेडिकेट करतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आजच्या ट्रॉफीबद्दल. आता आपल्यासोबत आहे 70-75 किलो वजन गटाचे गोल्ड मेडलिस्ट. सर आपलं नाव? आकाश दडमल. काय करता? मी वेबसाईट डेव्हलपर आहे बाय प्रोफेशन आणि 10 वर्षापासून फिटनेस इंडस्ट्रीशी जुळलेलो आहे. ह्या कॉम्पिटिशनसाठी कधीपासून प्रेपमध्ये आहात? मी ऑल इयर असंच असतो, कॉम्पिटिशन आली की एक जायचं म्हणून जायचं. खेळाडूचा माइंडसेट काय असतो? कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन, जस्ट 2 गोष्टी. एक अपकमिंग बॉडी बिल्डरसाठी तुम्ही काय सांगू शकता? जस्ट कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. अप्स अँड डाऊन होत राहतील, बट त्या गोष्टीला तुम्ही चिटकून राहा. या वर्षीचा सगळ्यात मोठा ध्येय गोल काय या वर्षीचा गोल आहे, या वर्षीसाठी नाही बट नेक्स्ट इयरसाठी ऑब्वियस म्हणजे आहे एक प्लॅन मोठा. यावर्षी स्टेट लेवल नॅशनल लेवल काय प्लॅन आहे? हां, स्टेट लेवलला करायचं आहे मला कम्पीट आणि बेस्ट द्यायचं आहे. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आजच्या कॉम्पिटिशनसाठी धन्यवाद. प्रश्न विचारायचा आहे की आज जी तू ट्रॉफी जिंकलाय, मेडल जिंकलाय, ते तू कुणाला डेडिकेट करतो? खूप टफ असा प्रश्न आहे, बट डेडिकेट माझ्यासाठी तर मी डेडिकेट नाही करणार. मी ज्यांसाठी थँकफुल आहे त्यांच्या सर्वांसाठी मी आजची ट्रॉफी डेडिकेट करेल. जे पण मला मायनर लेवलवरती पण सपोर्ट करत आहेत त्यांच्यासाठीच, माझ्यासाठी मला काही नको आहे. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.